Thank you.
मागूनच कसं पाहिजे कडक आवाज व्यवस्थित खूप भांडवल आहे तुमच्याकडे भरपूर नको फक्त आवाज व्यवस्थित समोरची मॉनिटर तपासणार की 4 बोटं तरी मागून बोललं पाहिजे हरे हरे संताने सरता केलो तैस संताने
संताने सरता केलो तैशा परी, संताने सरता केलो तैशा परी, चंदनाने बोरी व्यापिल्या गुणदोष आते न विचारे काही, ठाव दिला पाये आपुल्या तुका म्हणे आले समर्थाचे मना, तरी होय राहणार अंक त्याचा, गुणदोष हाती न विचारे काही, ठाव दिला पायी आपुल्या विठाला. समचरण सरोजम संद्रनीला मुदावम, जगननेत पाणी मंडनं मंडनाना, तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदा धवलासं विठ्ठलं चिन्तयामि, महायोग पीठे तटे भीमरथ, वरं पुण्डरीकाय दातु मुनिः, समागत्य तिष्ठं पवनं परमं हरिमानुरं. पांडुरंग करू प्रथम नमन, रोकडिया महाराज की जय. पांडुरंग करू प्रथम नमन, महाराज की जय. पांडुरंग करू प्रथम नमन, रोकडिया महाराज की जय. पांडुरंग करू प्रथम नमन, रोकडिया महाराज की जय. पांडुरंग करू प्रथम नमन, रोकडिया महाराज की जय. पांडुरंग करू प्रथम नमन, निळोबा महाराज की जय. पांडुरंग करू प्रथम नमन, रोकडिया भगवान की जय. पांडुरंग करू प्रथम नमन, निळोबा महाराज की जय. तुकाराम संतांच्या, तुकाराम संतांच्या, संतांच्या, तुकाराम संतांच्या, तुकाराम संतांच्या, तुकाराम संतांच्या, तुकाराम संतांच्या, तुकाराम संतांच्या. त्यांच्या कृपाने त्यांच्या कृपाने त्यांच्या कृपाने कधीचा मित्रारू, रोकडिया महाराज की जय. त्यांच्या कृपाने कधीचा मित्रारू, निळोबा महाराज की जय. त्यांच्या कृपाने कधीचा मित्रारू, रोकडिया महाराज की जय. त्यांच्या कृपाने कधीचा मित्रारू, निळोबा महाराज की जय. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताजिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दासरुका. हरि ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमैशादिलक्षणम्, एकं नित्यविमलमचलं सर्वदि साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानंद
जगद्गुरु अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराज सुभद्र तया ठेविता महापुण्यराज नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासे नमो ज्ञानेश्वरा नमो मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवाचे कायम शिवानी मात्र संतासी रंजो चित्तासी आपुल्या जयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारो नियाता ध्यान मूलं गुरुमूर्ती पूजा मूलं गुरुपदम मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती वचन एका वचन ऐका कमळापती माझी रंगाची विनंती कर जोडितो कधी काळी आपण सावे जवळे शरण शर्माजी हनुमंता तुम्हाला रामदूता काय भक्तीच्या देवाटा मज दावाया सुभटा संतानी सरपा केलो तैशा परी चंदनाने बोरे व्यापेल्या गुणदोषयाते न विचारी काही भाव दिला पायी अपुर्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी शिवेकरता घेतलेला अभंग वैराग्याचे महामेरू जगद्गुरु संत सम्राट तुकोबाराय यांचा 3 चरणाचा संतांच्या संगतीचं महत्व प्रतिपादन करणारा संत संगतीची अनुभूती प्रतिपादन करणारा हा 3 चरणाचा गोड अभंग आहे. विठाला सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर थोडासा परिहार तो म्हणजे असा सालाबाद प्रमाणे याही वर्षी भगवान डोबळेश्वर महाराजांच्या वास्तव्यानं पावन झालेल्या भूमीमध्ये श्री क्षेत्र बाबुर्डी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर या पवित्र भूमीमध्ये चालत असलेला अखंड गणन सप्ताही नामयज्ञ सोहळा या सोहळ्यामध्ये दुग्ध सरकार ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा
गेल्या अनेक वर्षापासून हा नामयज्ञ सप्ताह चालू आहे. अगदी मंदिराच्या उभारणीच्या अगोदरपासून हा सप्ताह चालू आहे. अलीकडच्या 10-5 वर्षाच्या काळामध्ये या कार्यक्रमाला अतिशय भव्यदिव्य स्वरूप आलेलं आहे. आणि मला असं वाटतं हा कार्यक्रम भव्यदिव्य करण्याच्या पाठीमागे ग्रामस्थांचं मोलाचं सहकार्य आहे. कारण की गाव करेल ते राव काही करू शकत नाही. आणि म्हणून आपल्या ग्रामस्थांना रोकड्या महाराजांचं भव्यदिव्य मंदिर उभारणी केली. हा भव्यदिव्य नामयज्ञ सप्ताह या ठिकाणी होत आहे. मला वाटतं 7 दिवस 8 दिवस या ठिकाणी फार मोठं अन्नदान सुद्धा या ठिकाणी होत आहे. आणि अन्नदान असलं म्हणजे कीर्तनाला गर्दी असते. जेवढं अन्नदान मोठं तेवढी गर्दी जास्त असते. महाराज पळवेकरांनी बाबुडेकर आहे का कीर्तनाला पत्रिकेमध्ये मेनू टाकायला सुरुवात केली. आता माझे का पत्रिका आहे काळजी करू नका भेटा कीर्तन झालं मला आणि जवळ आहे ना आपल्या. त्यांनी मेनू असे टाकले रामभाऊ म्हणजे आजच्या जेवणाला काय आहे बाबा. म्हणजे सकाळी वाचायची पत्रिका आजचे महाराज कोण आहे आणि आजचा मेनू काय आहे. म्हणजे आपल्या हिशोबात असलं तर मग यायचं घरी महाराज मुगाचं राखण करायला. ऐक म्हणजे त्या पत्रिकेमध्ये मेनू आहेत महाराज. आज जिलेबी असणार आहे, पुरी असणार आहे, पुलाव असणार आहे, नाही का पनीर भाजी असणार आहे, कोण छोलेची भाजी असणार आहे. असं मला वाटतं एवढे लोक महाराज आज वारकरी संप्रदायामध्ये अग्रेसर झालेले आहेत. परमार्थामध्ये मागे नाही राहिली महाराज. माणसं खूप पुढे चालली महाराज. म्हणून आपल्या नामयज्ञ सप्ताहामध्ये ज्यांनी 7-8 दिवस महाराज अतिशय शुद्ध अंतःकरणानं आपल्या सर्वांना अन्नदान केलेलं आहे त्या सर्व अन्नदात्याकरता एकदा टाळी आपण वाजवू. देणे को अन्नदान लेणे को हरिनाम तरणे को दीनता डुबणे को अभिमान. अन्नदाते महाराज सर्वश्रेष्ठ आहे. आणि ऐका बाबुर्डीची मंडळी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अन्नदान करणारे आणि महाराज देणगीदार जर कमी झाले तर महाराष्ट्रातले 50% सत्ते म्हणजे अन्नदाते कमी झाले आणि देणगीदार जर कमी झाले तर महाराष्ट्रातले 50% सत्य आणि 50% दिंड्या काय होतील चालू राहतील. म्हणजे आपल्याला बाकीचं नको ना पुढचं बोलायला. आपण चालू राहायचं बघू बंद पडायचं नको. विठाला म्हणजे याचा अर्थ साहेब तुमचं बरोबरच आहे. 50% काय होतील ते बरोबरच आहे. म्हणजे मला जे म्हणायचंय ते तुम्हालाही म्हणायचंय पण मला असं बोलता येत नाही ना. पुढं चालू आहे ना. ऐका एकदा युपी मध्ये अशी बातमी आली पेपरला साहेब की म्हणले युपी मधले 50% आमदार मूर्ख आहे. मी सोशल मीडिया पुढे बोलतो. कसे आहेत 50% कसे. आता खरंच सांगा असं म्हटल्यानंतर लोक शांत राहतील का बरं. आता काय ते कोणाला म्हणले का उद्देशून महाराज तसं त्यांनी फक्त 50% सांगितले ना. दुसऱ्या दिवशी महाराज ती बातमी व्हायरल झाल्यानंतर महाराज लोक काय पत्रकाराला काय साधा का जोडला तोडला हातपाय मोडले गळ्यात घातले महाराज. ते म्हणले बातमी चुकीची दिली तुम्ही. 50% आमदार मूर्ख आहेत म्हणजे असं काय समजता तुम्ही. ते म्हणले चुकलं भाऊ माफ करा. उद्याच्याला बातमी जरा सुधारून छापितो ना बदल करून छापितो. आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी त्यांनी बातमी टाकली युपी मधले 50% आमदार शहाणे आहे. कसं आहे म्हणजे आज सुद्धा त्यांनी 50% केलेलं आहे. पण आपण शहाण्याचं बघू मूर्खाचं नाही बघायचं. आपण सत्य चालू ठेवण्याचं बघू. फार मोठं सुंदर नियोजन आहे. आणि भगवान रोकडेश्वराचं या ठिकाणी जागृत देवस्थान आहे. वाटतं आजच्या कीर्तनाचं 4था दिवस आहे. आणि आजचं जे संत पूजन आहे ते कॅप्टन या ठिकाणी असणारे आपले सर्वांचे परमश्री ठोबे परिवारात असणारे व्यक्तिमत्व भाऊसाहेब जयवंत ठोबे आणि दुसरे व्यक्तिमत्व दादाभाऊ लक्ष्मणजी जिवके गुरुजी या दोघांचा संत पूजन आहे. महाराजांचं या ठिकाणी संत पूजन आहे. कीर्तन सौजन्य आहे. अन्नदान करणारे आहेत. साऊंड सिस्टम आपल्या गावची सुंदर आहे. मुकेश भाऊंची. मुकेश भाऊ तुम्ही फक्त आवाज आम्हाला 9 वाजेपर्यंत चांगला द्या. देव तुमचं अजून कल्याण करेल महाराज. काही कमी काळजी करू नका. खूप चांगलं. हा तुम्ही जेवढा आवाज चांगला देणार ना मी तेवढे तुम्हाला चांगले आशीर्वाद देणार. विठाला अतिशय गोड वातावरणामध्ये कार्यक्रम चालू आहे. आजच्या कीर्तनाला जी वारकरी शिक्षण संस्था आपल्याला साथीला आहे त्या वारकरी शिक्षण संस्थेचं नाव काय महाराजांच्या चांगदेव महाराज नारायणगावचे आहेत का चांगदेव महाराजांच्या नावाने जी वारकरी शिक्षण संस्था आहे या संस्थेमध्ये वारकरी संप्रदायामध्ये
कालक्रमण करणारा सर्व विद्यार्थी वृंद असणारी सर्व ही लहान लहान लेकरं महाराज आणि या संस्थेचे असणारे संस्थापक आद्यसे आदरणीय हरिभक्तीपरायण नारायण महाराज साठेच ना बालसिंग बर बालसिंग महाराजांची अतिशय गोड संस्था आहे. संस्थेकरता एकदा टाळी वाजवा. आणि गायनाचार्यामध्ये दोनही गायनाचार्य महाराज, एक साठे महाराज आणि दुसरे माऊली महाराज वाबळे, दोन्ही गायनाचार्याकरता टाळी झाली पाहिजे महाराज. ऐका, त्यांनी जी साधना केलेली असते महाराज त्या साधनेचं कुठेतरी कौतुक झालं पाहिजे, अन्नदात्याचं कौतुक झालं पाहिजे. ऐका, साऊंड सिस्टीमचं कौतुक झालं पाहिजे. कशा करता करायचं असतं महाराज, ज्याची त्याची एक साधनाची उंची असते महाराज. कीर्तन करणं सुद्धा साधनाच आहे महाराज. ऐका, शेती करणं सुद्धा साधनाच आहे महाराज. कीर्तन झाल्यानंतर जेवण सुद्धा हो साधनाच आहे ती महाराज. सगळ्यांना जेवता येतं का महाराज? तेवढं आपलं जरा जपून जेवावं लागतं महाराज. जेवण्याचे सुद्धा साधनाच आहे महाराज. म्हणून सर्व साधनेवाल्यांना मंडळी विनेकरी बाबा आहे. आमचे चौकदार आज पाडवे महाराज आले सुप्यावरून, म्हणले महाराज तुमचं कीर्तन आहे. मी येतो म्हणलं या, काय हरकत नाही. लोणकर महाराज आहेत आमच्या ठिकाणी, रामभाऊ महाराज आहेत हरिभक्तीपरायण गायनाच्या ज्यांनी पहिलं नमनाचं महाराज या ठिकाणी चरण म्हटलं ते आमचे सुधीर भाऊ साबळे. फार मोठी डेअरिंग केली महाराज. डेअरिंग करावं लागते महाराज. हा, डेअरिंग केल्याशिवाय जमत नाही महाराज. पाण्यात उडी टाकावं लागते. कडनी गप्पा मारणारे भरपूर असेल, त्याला जमलंच नाही, त्याचा तालच गेला, त्यात तू येऊन बघ माईकवर महाराज काय होतंय नेमकं, नाही का? म्हणून डेअरिंग केली हे तरी काय कमी आहे का महाराज? चांगलं प्रमाण दिलं त्यांनी नमनाचं महाराज. त्यांनाही धन्यवाद देतो. सर्वांच्या चरणामध्ये नतमस्तक होतो. कार्यक्रमाचे असणारे आमचे या गावचे असणारे ज्येष्ठ मार्गदर्शक हरिभक्तीपरायण एकनाथ अण्णा गवळे असतील, तसेच आपल्या गावचे मच्छिंद्र शेठ गवळे असतील, तसेच माझे परममित्र पोपट महाराज या ठिकाणी जगताप असतील, आणि आमचे परमार्थप्रेमी हरिभक्तीपरायण या ठिकाणी पांडुरंग महाराज गवळे असतील, पारमार्थातली गावातील भजनी मंडळी असतील, सांप्रदायिक अन्य सांप्रदायिक महाराज मंडळी असतील, विशेषत्वानं पुढे बसलेला सर्व तरुण वर्ग असेल, या गावचे विद्यमान सरपंच असतील, माजी सरपंच असतील, सोसायटीचे सदस्य असतील, आमचे प्रकाश भाऊ गुंड असतील, आपल्या सर्वांच्या विशेष उपस्थितीमध्ये आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सदस्य सर्वांच्या अथक प्रयत्नानं या कार्यक्रमाला आलेली शोभा आणि आजच्या चौथ्या दिवसाचं कीर्तन विठाला आजच्या कीर्तनाला ज्यांचा गोड मृदंग आपल्याला ऐकायला मिळतोय ते आमचे असणारे मृदंगाचार्य महाराज हरिभक्तीपरायण या ठिकाणी गणेश महाराज नलावडे, त्यांच्या कर्तव्य काळी झाली पाहिजे. महाराज कसं करता करावं लागतं महाराज हे याचं कारण आहे. मृदंग माणूस कसा वाजवतो याच्यापेक्षा तो गायनाला किती पोषक वाजवतो हे महत्वाचं आहे महाराज. 5,500 बोल येऊन उपयोग नाही महाराज. ते पुढं मांडायचे हे कळायला पाहिजे महाराज. 50 लाखाचं भांडवल किराणा दुकानात आहे महाराज. मोहरीला गिऱ्हाईक आलं, मोहरीला गिऱ्हाईक आलं म्हणजे साहेब मोहरी ऐकाव आहे ना, पण सापडत नाही. काय करावं त्या दुकानदाराला महाराज? तसं 5,000 बोल आहेत महाराज, पण मोजके कोणते वाजावं ते कळत नाही. म्हणून आमचे महाराज नलावडे महाराज, गणेश महाराज जे महाराजांना गायनाला उपयुक्त आहे असं गोड वाजवतात, त्यांना धन्यवाद देतो. सर्वांच्या चरणामध्ये नतमस्तक होतो. समोर बसलेली माता भगिनी, तरुण वर्ग, ज्येष्ठ नागरिक आपल्या सर्वांच्या चरणामध्ये नतमस्तक होऊन अभंगाकडे येतो. विठाला संताने सरता केलो तैसा परी चंदनाने बोरे व्यापिल्या. आजचा अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा संतपर प्रकरणातील आहे. 3 चरणाचा आहे. संतांचं वर्णन करणार आहे. का बरं संतांचं वर्णन करावं महाराज? ऐका, जीवाच्या उद्धाराला कारण संत आहे महाराज. बरं संतांचं वर्णन का करावं महाराज? ऐका, आपली महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी महाराज. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरिचे दास जन्म
संगती आहे, लक्षात ठेवा. संतांच्या संगतीमध्ये जीवाचा काय फायदा आहे आणि संतांच्या संगतीमध्ये जीवाचं काय कल्याण आहे, हा महत्वाचा गाव आहे अभंगामध्ये आहे. त्याच्याकरता सतसंगतीचं महत्व सांगत असताना जगद्गुरु तुकोबाराय महाराज चंदनाचं आणि बोरीच्या झाडाचं उदाहरण पहिल्या चरणामध्ये दिले. संताने सरता बोरीचं झाड जर चंदनाच्या झाडाच्या शेजारी आलं तर बोरीच्या झाडाचा गुण चंदनाच्या झाडाला लागतो. हा? बरोबर बोललो का मी? नाही ना महाराज. बोरीचं झाड जर चंदनाच्या झाडाच्या शेजारी आलं तर चंदनाचा गुण बोरीच्या झाडाला लागतो. ऐका महाराज, चंदन कसं आहे? चंदन सुगंधी आहे, चंदनाच्या अंगी सुगंध तोय महाराज. मग चंदनाच्या शेजारी जर बोरीचं झाड आलं तर महाराज हा संगतीचा परिणाम आहे, बोरीला सुद्धा सुगंध प्राप्त होतो. लक्षात ठेवा, हा संगतीचा परिणाम आहे. संताने सरता, तसं आपण जर संतांच्या संगतीमध्ये आलो एखादा का होईना संताचा गुण आपल्या अंगी येऊ शकतो महाराज, येऊ शकतो महाराज. आणि संत संगतीचं महत्व सांगितलेले महाराज. ऐका, द्राक्षाचा वेळ जर कडुलिंबाच्या झाडावर गेला बाबा तर कडुलिंब गोड झाल्याशिवाय राहणार नाही. असं आहे कधी? असं नाही महाराज, द्राक्ष कडू झाल्याशिवाय राहणार नाही. कधी कधी काय होतं बघा, ऐका, संतांच्या संगतीमध्ये जीवाचं कल्याण होतं आणि कधी कधी महाराज जीवाच्या संगतीमध्ये कीर्तनकाराचं जे सांगायचं ते विसरून जातं. विठाला म्हणून संत संगतीचा महिमा, संत संगतीचा परिणाम, संत संगतीची फलश्रुती. संतन की संग लाग रे. अजून काय नाही ते म्हणा, तुम्हालाच म्हणायला हवी मी, पण बरोबर टायमाला सांगेन कधी म्हणायचं. कारण की अजून गाडी थोडी स्टँडला यायची आपली, अजून माग आहे थोडी. संतान के संग लागरे भजन आहे महाराज गीतेमधलं, आपल्या भागवतामधलं. तेरी अच्छी बेनेगी मेरा की बन गए राधा की बन गई. मला संगतीच सांगायची आणि हे भजन मी तुम्हालाच म्हणायला लावणार आहे, पण वेळ आला. ऐका, संतांच्या संगतीमध्ये जीवाचं कल्याण होत असतं. अजून थोडंसं पुढे जाऊन जातो का बाबोलीकर. संतांच्या संगतीमध्ये जीव घडतोही आणि संतांच्या संगतीमध्ये जीव बिघडतोही. बिघडतो सुद्धा, म्हणजे घडतो सुद्धा आणि बिघडतो सुद्धा. संतांच्या संगतीमध्ये जीव घडतो कसा बनकर महाराज आणि संतांच्या संगतीमध्ये जीव बिघडतो कसा महाराज. 2 मिनिटाचं उदाहरण सांगतो, बाबुडेकर नीट ऐका. रस्त्याने एक महात्मा चाललो होता, सुखदेव. भगवा भारी दान आहे महाराज, म्हणजे अंगामध्ये भगवी वस्त्र परिधान केलेली. ऐकताना तुम्ही सर्वजण कीर्तन मी बरोबर 9ला जेवायला सांगतो, काळजी करू नका. तुमच्या जेवणाचं अजिबात नुकसान होऊन जाणार नाही, काळजी करू नका. हा, पण ऐका महाराज, रस्त्याला साधू महात्मा चाललेला आहे आणि साधू महात्मा रस्त्याने चालतात, भगवा बाण आहे अंगामध्ये महाराज, भगवी वस्त्र परिधान केलेले. आणि त्याच रस्त्याने एक समोरून चोर येतोय महाराज, माऊली महाराज समोरून चोर येतोय महाराज. आता चोर समोर आलाय, साधू इकडून चाललेला आहे. चालत असताना त्या चोरानं साधूला विचारलं, तांबाखू आहे का? म्हणजे माणसं खाते महाराज, लोक सुद्धा चांगले चांगले. हा, फक्त इथं सांगायचं महाराज, सगळा पुचरस गांजा हा इथं सांगायचं महाराज. आणि इथून बाहेर उतरला का मग आहे का? आता महाराजांनी जर तांबाखू खाली तर लोक कोण ऐकते नव्हते. सांग काय करू लोकांतरी, काय करू लोकांतरी महाराज. ज्याची तांबाखूच सुटली नाही महाराज, तू जगाला काय उपदेश करणार महाराज? उपदेश करण्याकरता महाराज तो उपदेश स्वतः आत्मसात केलेला असावा, तो तेव्हा सांगता येते, तेव्हा सांगता. ज्यावेळेस मी तुम्हाला 10 गोष्टी सांगतो नाही इथून महाराज, त्यावेळेस मी 4 गोष्टी त्या आत्मसात केलेल्या असाव्या लागतात, तेव्हा तुम्हाला मला सांगता येतं. नाही तर लोक सांगे पुढे तुमचं पाठच आहे महाराज, कशाला सांगू मी महाराज. ऐका ना, लोकांना सांगण्याकरता परमार्थ नाही. कीर्तनकार 2 तास काय सांगतो हे पाहण्यापेक्षा कीर्तनकार 22 तास काय करतो हे पाहिलं पाहिजे महाराज. 22 तास, कारण की 22 तासावर अवलंबून आहे महाराज. किती टोप्या कोणाच्या डोक्यात घातल्यात महाराज, का सगळ्यांच्या टोप्या आपल्याच डोक्यात घेतल्यात महाराज. हा, आम्ही ज्या महाराजांवर विश्वास ठेवला महाराज, 10 वर्षांनी आम्हाला कळलं तोच महाराज जेलमध्ये गेला महाराज. कोणावर विश्वास ठेवा महाराज? म्हणून महाराज सुद्धा आमच्याला सांभाळूनच आणावं लागतो महाराज. इथं 2 तास आम्हाला ब्रह्मज्ञानच सांगावं लागतं, पण 22 तास काय करतो त्या साधनेवर जातो. 2 तासाची साधनावर म्हणून मी कोणाला बोलत नाही उपरत महाराज. मी माझ्याकडे बघतोय, मला सुद्धा तारीख देताना मला तपासून घेत जा, मग तारीख देत जा महाराज. तशी द्यायचीच नाही तारीख महाराज. नाहीतरी मी काय तारखेवरला महाराज नाही महाराज, तसं काही काळजी करायची नाही. पण ऐका, कशा करता सांगतो मी.
आपण काय होतो महाराज, टाकडे टुकडे पाहतो युट्यूबला, मोंढ्याचा माल असतो महाराज, बराच मोठ्याचाच माल असतो महाराज. खाली एखादं गामेला मोठं टाकलेलं असतं गोण्याचं महाराज, कांद्याचं वरून एखादं गामेलं. पण आता व्यापारी एवढे हुशार झाले ते म्हणतात खालूनही गोणी फोडायची नाही, वरूनही फोडायची नाही, आडवी फोडायची, म्हणजे मध्यक्षी वेळ लक्षात येतात. तुम्हाला कळालं तर बघा, विठाला निकोळा आता आपलं कीर्तन आपलं रोकडेश्वर महाराजांकडे जाऊ द्या. कोणाचं वर्णन करण्यापेक्षा रोकडेश्वर महाराजांचं वर्णन करू. चला, रस्त्यानं साधू चाललाय, समोरून चोर आला. ऐका ना तुम्ही, भगवान आहे आणि साधू तर चोर आहे महाराज. समोर आलेला चोर आहे आणि साधू इकडून चाललेला आहे. आणि साधूला त्यानं विचारलं त्या चोराने, महाराज तंबाखू आहे का? महाराज म्हणजे मी खातही नाही. पुढचं सांगू का? देतही नाही. आता जे खातच नाही ते देण्याचा काही विषय, खातही नाही. आणि आता त्यानं सांगितलं महाराज त्या चोरानं, एक ऐका, एक तर तंबाखू खावा लागेल, नाही तर एक तर जेव घाला, नाही तर हॉटेलचं बिल भरा. मला दोन्हीपैकी एक करावं लागतं. मी खाली गेलो का जास्त नाही, अजून व्यास कटवायची काळजी करू नका. साधूला सांगितलं खाणार नाही, देणार नाही. आणि साधू तुम्हाला समाजाच्या थोड्या विरोधात बोलताना दिसतो महाराज, पण समाजाच्या विरोधात नाही बोलवतं समाज महाराज साधूला पुढे नेऊन ठेवी ना महाराज. बोललं पाहिजे महाराज, योग्य टायमाला योग्य गोष्टी बोलल्या पाहिजे. हे बघा, महाभारतामध्ये पितामह भीष्माचार्य योग्य टायमाला बोलले नाही म्हणून महाभारत घडलं. जर द्रौपदीचं वस्त्रहरण होताना जर पितामह भीष्माचार्य बोलले असते तर पुढला अनर्थ टाळला असता का नाही? बोलायला पाहिजे होतं नाही. योग्य माणसानं योग्य टायमाला योग्य बोललं पाहिजे. नीट वाक्य ऐका, योग्य माणसानं योग्य टायमाला अयोग्य नाही बोलायचं, योग्यच बोललं पाहिजे. तसं कीर्तनकारानं योग्य टायमाला योग्य बोललंच पाहिजे. साधूनं सांगितलं तंबाखू खात नाही, देण्याचा संबंध नाही. 2 मिनिटाची संगती लाभली, साधू साधूच्या मार्गाने निघून गेला, चोर चोराच्या मार्गाने निघून गेला. पुढे रस्त्यानं चालत असताना साधूला तहान लागली, तृष्णा लागली आणि पाणी प्यावं म्हणून इकडे तिकडे पाहिलं तर रस्त्याच्या कडेला बाबुर्डीकर एक छोटीशी विहीर होती आणि पाणी खोलवर होतं आणि त्याला बादली होती महाराज. त्या विहिरीमध्ये पाणी शेंदण्याकरता बादली होती. आणि मग पाणी शेंदण्याकरता ती बादली पाहिली, पण बादली आताच्या काळात नाही, आता सगळ्या प्लॅस्टिकच्या निघाल्या. पूर्वीच्या काळातली बादली म्हणजे पितळाची. कशाची? कमीत कमी माऊली महाराज 2 किलोची धरा, कधी सांगू जरा, सांगू 10-5 किलो कुठं द्यायचं आपल्याला तरी महाराज सांगाय. 2 किलोची बादली होती. बादली खाली सोडली, पाणी वरती आलं, पाणी प्याले आणि साधू रस्त्याने निघायचा. तर साधूच्या मनामध्ये आरसा आलं, ही 2 किलोची बादली कमीत कमी 500 रुपये किलो तरी पितळ त्या काळात असं. मग केवढ्याची बादली झाली? बोला केवढ्याची झाली? 1000 रुपये. साधूने विचार केला, हे जर बादली आपण चोरली तर इथं बघायला कोणी पाहिला. बादलीचं चाराट सोडलं, धावं सोडलं, रस्सी सोडली आणि बादली महाराज आपल्या बॅग मध्ये टाकली. कोणी हे महत्वाचं ठेवा, इथं अंडरलाईन करा. साधूनी बादली आता बॅग मध्ये टाकली, पाहायला कोण नाही. रस्त्यानं साधू निघाला. 1 तास महाराज 1 किलोमीटर गेला. साधूचा विवेक जागा झाला, अनुभवा झाला. कधीतरी आपला विवेक जागावा. साधूने विचार केला, मी तर साधू आहे, महात्मा आहे आणि चोरी करणं हे माझ्या पेशाला शोभत. हे मी केलेलं कर्म योग्य नाही, हे अयोग्य कर्म आहे, वेदबाह्य कर्म आहे, हे निषिद्ध कर्म आहे. मी हे केलेलं कर्म चांगलं नाही. पश्चाताप निर्माण झाला आणि 1 किलोमीटर गेलेला साहेब साधू पुन्हा माघारी आला. होती ती बादली त्या ठिकाणी ठेवली आणि पुन्हा साधू रस्त्याला चालायला लागला. ऐका ना तुम्ही, पुन्हा चालायला लागला. आणि आता मला सांगा, ज्यावेळेस बादली उचलली त्यावेळेस साधू का चोर? एवढंच. कोणी? पुराव्या सही महाराज बॅग मध्ये बादली ना, बादली उचलली, जोडीत टाकली. आता कोणी? साधू नाही, कोणी? चोरी. आणि पाठीमागं आले आणि होती ती बादली त्या जागेवर ठेवून निघाल, परत साधू निघाला. आता कोणी? बस संपलं माझं उदाहरण. आता ऐका, हे बघा, बादली उचलली का साधू चोर होतो आणि बादली खाली ठेवली की साधू साधूच राहतो. तसा आपल्या वृत्तीने विषय प्रपंच निवडला की आपण प्रापंचिक आहेत आणि आपल्या वृत्तीने जर विषय परमात्मा निवडला तर आपण पारमार्थिक आहेत. काय उचलायचं ते आपल्या हातात आहे. आता आपण काही उचलितो तो भागव्याला, आमच्यासारखे तर काही उचलित महाराज.
लय अवघड आहे. रस्त्याने चाललो होतो महाराज, एक बैलाचं टोळ बैल, आणि चालत असताना 500 रुपयाची साहेब करकरीत नोट पडलेली होती कशाची, 500 रुपये. बैल त्याच्यावर पाय देऊन पुढे गेले महाराज, पाहिलं सुद्धा नाही बैलाने त्याच्याकडे. आणि पाठीमागून माझ्यासारखा महाराज आला प्रवचन करून, आणि त्या महाराजांनी ती 500 रुपयाची नोट पाहिली बुवा. मला सांगा महाराज पुढे जाईल का थांबून? आणि जर पुढे जात असेल तर त्याला महाराज तरी कोणी केला बुवा? असला महाराज असतो काय पुढे जातो? 500ची नोट सोडून पुढे जाणार? कोणी केला त्याला महाराज? लोकांनी केला असेल, जाऊ द्या. ऐका, साधूला बादली उचलली की उपाधी आहे, बादली ही उपाधी आहे. बादली उचलली की चोर ठरतो, आणि साधूला बादली खाली ठेवली की साधू साधू ठरतो. तसं आपल्या अंतःकरण वृत्तीनं महाराज परमात्मा विषय निवडला की आपण पारमार्थिक आहोत, आणि आपल्या अंतःकरण वृत्तीनं महाराज ऐका संसार विषय जर उचलला तर आपण सांसारिक आहोत. संपलं माझं उदाहरण. पण 1 किलोमीटर साधू पुढे गेल्यानंतर साधूच्या मनामध्ये असं आलं की मी साधू असून सुद्धा मला चोरी करण्याची वृत्ती का झाली? ऐका ना तुम्ही कीर्तन. आणि हे कधीतरी आपण आपलं ऑब्झर्वेशन केलं? याला सिंहावलोकन म्हणतात. मी परमार्थामध्ये कुठं आलोय वा? परमार्थामध्ये म्हणजे मागं पाहिलं पाहिजे ना. सिंहाची चाल अशी असती महाराज, 10 पावलं जर पुढे गेला तर तो महाराज मागं वळून पाहत असतो का? याला सिंहावलोकन म्हणतात. तसं आपण पुढे जात असताना मागं ज्यांनी आपल्याला मोठं केलंय त्यांना कधी विसरायचं? मंदिरावर जात असताना मंदिराच्या पहिल्या पायरीला कधी विसरायचं? परंतु तिच्या पाऊल ठेवून आम्ही पुढे गेलो का महाराज? विसरायचं नसतं. साधूने सिंहावलोकन केलं की मला बादली चोरायची बुद्धी झालीच का? काय असं कधी कधी आपल्या मनात येतं का महाराज? येतं का मनात कधी आपलं? मला अशी वृत्ती झालीच का? काय वाटत नाही मला, लय कोटीने झाले माणसं महाराज. हा कधीतरी आपण आत्मपरीक्षण करावं ना महाराज. मला ही चोरी करायची वृत्ती झालीच का? मालकरी असो महाराज, मला लग्नाला गेल्यानंतर एखादच मोडायची वृत्ती झालीच का? नाही, कलेक्टर साहेबाच्या मुलगीचं लग्न आहे साहेब, आणि साहेबांनी लग्न एखादशी ठेवलं कधी, आणि 275 पदार्थ जेवायला बस का? बस का? हा मला तरी पुढे जायची महाराज. आणि त्या दिवशी होती एखादच महाराज. आता आम्ही गेलो कीर्तनाला जामखेडला, तेवढे महाराज आलेत ना लग्न, अक्षता टाकून जमा. आम्ही 9 ते 11 काल्याचं कीर्तन केलं आणि तिथं थांबलो महाराज आपलं श्राद्धाचं कीर्तन करून. अक्षता टाकायला गेला माझ्या संग एक मालकरी होताच महाराज, पण तो जरा कच्चा होता बरं का महाराज. मालकरी बी कच्चे पक्के आहेत महाराज, कारण की कोरोना काळामध्ये 15% गेले ना महाराज. डॉक्टर साहेबांनी सांगितलं तुम्ही जर नाही काढली आणि नाही खाल्ली तर तुम्ही जाणारच बुवा. मग गेले काय महाराज खाणारे, आणि राहिले का खाणारे महाराज? ऐका कशा करता सांगतो, कच्चा माल करत तो मला बंद कर महाराज. इकडे काय म्हणले केळं सफरचंद काय मत खातो आपण 15 दिवसात. आज 275 पदार्थ मूड काय एखादंच. आम्ही म्हणलं आपलं वारकऱ्यांनी तसं करायचं नसतं, आपले तसं आपल्याला जमत नाही ना. आणि आपण जर एखादशी मोडायला लागल्यावर त्या लोकांनी कोणाकडे पाहावं महाराज? खरं सांगा. यशला मागल्या 50 पैकी एखादा जरी महाराज शंकर सोसायटी गंगा सोसायटी घेतलेला असला तर जमन महाराज. पण यशला ड्रायव्हर तर निदान नीट पाहिजे ना. त्या 50 मध्ये एखादा असू दे महाराज, झुरणारा का असाला, पण ड्रायव्हर जर बसला महाराज तर 50 धोक्यात येते ना महाराज. ऐका नाही महाराज, ज्याच्या हातात सूत्र आहे ना महाराज, इकडं बोलतोय मी, ज्याच्या हातात सूत्र आहे ना महाराज त्यांनी हा फेटा सांभाळला पाहिजे, शर्ट सांभाळला पाहिजे, धोतर सांभाळला पाहिजे, याला डाग नाही लागला पाहिजे महाराज. चिखलाचा नाही बरं का, चिखलाचा नाही, याला चारित्र्याचा डाग नाही लागला पाहिजे महाराज, नाही लागला पाहिजे महाराज. आज मी फेटा बांधतो ना, दररोज रोकडे क्षणा जातो मला फेटा बांधतो. मला खूप बुद्धी कधी सुचू देऊ नको महाराज. ज्या दिवशी मला बुद्धी महाराज वाईट सुचत ना त्या दिवशी फेटाच नाही बांधणार. पुढे आता कीर्तन महाराज साधूने विचार केला की मला बादली चोरायची बुद्धी झालीच का? असं आपल्याला सुद्धा परमार्थामध्ये कधीतरी वाटलं पाहिजे ना महाराज, की मी इतके दिवस झालं सप्ताह करतोय महाराज, पण अजूनही माझ्या गळ्यात माळ राहिलीच कशी, असं मला म्हणायचं होतं. राहिलीच कशी महाराज, तुम्ही लांब नका जाऊ, ऐका राहिलीच पाहिजे महाराज. ऐका साधूने विचार केला, सिंहावलोकन केलं, ऑब्झर्वेशन केलं की मी साधू असून सुद्धा मला बादली चोरावा का वाटलं, आणि वाटलं पाहिजे मला. बघा काही विद्यार्थी असे असतात शाळेमध्ये, त्यांना जर 98% पडेल रामभाऊ आणि ते 99% मानकरी असतात,
ते लगेच गुरुजीला विचारतात साहेब माझा 1% कुठं कमी झाला असं आहे ना विद्यार्थी महाराज. त्याच्या शेजारी जे असते ना ते म्हणतो काय 1% घेऊन बसला आपले 35 मध्ये आपण पेढे वाटून मोकळे झालो. स्वामी विवेकानंदांचा साहेब निकाल लागला परीक्षेचा. स्वामी विवेकानंद निकाल लागला आणि निकाल लागल्यानंतर प्रगतीपत्र घेऊन सगळे वर्गातले पोरं प्रगतीपत्र घेऊन आपले 1 मेल येतात ना घेऊन महाराज ते सगळे घेऊन आले. पण स्वामी विवेकानंद प्रगतीपत्रक आणण्याकरता गेलेच नाही घरीच होते. सगळे पोरं प्रगतीपत्र घेऊन आले मार्कशीट घेऊन आले. स्वामी विवेकानंदांनी काय विचारलं आहे का बाबुडीकर मुलांनो मित्रांनो सांगा आपल्या वर्गामध्ये दुसरा नंबर कोणाचा आला. काय विचारलं आपल्या वर्गामध्ये दुसरा नंबर कोणाचा आला. ऐकणारे जे होते ते म्हणले एरवी पहिला नंबर विचारला जातो हे दुसरा का विचारतात. कोण आहेत ते स्वामी विवेकानंद आहेत महाराज. ते का बनकर महाराज आहेत का महाराज. ते म्हणले दुसरा नंबर कोणाचा आला. मग सगळ्या पोरांनी विचारलं स्वामीजी तुम्ही दुसरा नंबर का विचारता. त्यावेळेस स्वामी महाराज सांगितलं पहिला माझाच आहे मला फक्त दुसरा कोणही पाहायचंय. किती आत्मविश्वास हो किती आत्मविश्वास. आणि आम्हाला जर कोणी सांगितलं महाराज का राहावं लागेल आम्ही म्हणतो महाराज तुमची एक जणांनी महाराज सुनील भाऊ असं केलं पवायला गेला त्याने उडी मारली महाराज आणि उडी मारल्यावर ते त्याला खाली माळ गेली. माळ बिचारी हलकी असते महाराज पण माळ जरी हलकी असते तरी माळीला हलक्यात घेऊ नका बरं का महाराज. हे महत्वाचं आहे. माळ हलकी महाराज ती गेली पाण्याच्या वर. मी दुसऱ्या दिवशी म्हणलं माळ होती तुमच्याकडे ते म्हणजे माझी काढायची इच्छा नव्हती पण ती माळानेच निघाली. काय झाली आता मनाने निघाली का तुला जड झाली होती महाराज. आता काय आता मनाच्या माळ आहेत महाराज. मला तिकडे जायचं नाही किती मनाचे आहेत मला नाही माहिती महाराज. स्वामी विवेकानंद सांगतो महाराज स्वामी विवेकानंद म्हणजे माझा पहिला नंबर माझा आहे. याला म्हणतात आत्मविश्वास याला म्हणतात निष्ठा याला म्हणतात अभ्यासाची साधना पहिला माझाच आहे. मी कुठं आलो मला साधू सांगायचं आहे. साधूच्या मनामध्ये संकल्प आला की मी साधू असून मला बादली चोरावी का. प्रश्न इथं आहे का वाटली. मग डोळे झाकले साधून पाठीमागे थोडंसं महाराज भूतकाळामध्ये गेले आणि लक्षात आलं की रस्त्यानं चालताना मला एक चोर भेटला होता आणि चोराने काय मागितलं होतं तंबाखू मागितली पण तो चोर होता. 2 मिनिटाची चोराची संगत प्राप्त झाली म्हणून मला चोरी करायची बुद्धी झाली. म्हणून महाराज लोकांनी जेवतानी महाराज लोकांनी बसतानी मी तर सुप्याच्या चौकात बसायला सुद्धा घाबरतो महाराज. लगे आपल्याकडे महाराज एकदाच बसलं चुकून महाराज तर तिथं आमच्या गावातला एक आला महाराज दुसऱ्याच्याच गाडीवर बसून आला तिसऱ्याच्या गाडीवर बसून आला चहा दुसऱ्याचाच हातामध्ये 10 रुपयाचा आणि पेपर हातात महाराज हॉटेलवाल्याचा. मला म्हणलं महाराज या चहा घ्यायला. आता मी म्हणलं तुमच्याच हातात दुसऱ्याचा चहा आहे आणि पेपर काढल्या म्हणतो महाराज काश्मीरचा प्रश्न जरा अवघड झाल्यासारखा वाटतोय. मी म्हणलं आपल्या घरातला बघू अगोदर मग काश्मीरचा नंतर बघू महाराज. काश्मीरचा बघणारे आहेत तिकडे महाराज त्याचा नका विचार करू. असे काही माणसं आहेत महाराज की ते महाराज सगळं परस्परच पाहायला जातात. मला असं वाटतं चोर आहे महाराज तो पण त्या चोराच्या शेजारी 2च मिनिटाची संगत प्राप्त झाली साधूला. आता प्रमाणानं बोलतो महाराज. बनकर महाराज तसा बोलणारा महाराज नाही. बैसता चोरापाशी तैसीच होय बुद्धी पाहून या चिंधी मन धावी. तो का बघा सांगतात चोराच्या संगतीमध्ये जर बसला तर चांगल्या माणसाला सुद्धा चिंधी चोरण्याची इच्छा होती महाराज. हा कशाचा परिणाम आहे. हा जेवणाचा परिणाम आहे. अहो हा संगतीचा परिणाम आहे. संताने सरता केलो तैसा परी चंदनाने बोरे व्यापेल्या. महाराज संताच्या संगतीमध्ये जर जीव आला तर कदाचित कल्याण होण्याची शक्यता आहे. ऐका पण दुर्जनाच्या संगतीमध्ये जर साधू आला तर साधूची सुद्धा अधोगती होते. Yeah.
परिणाम सांगतोय. आजच्या अभंगामध्ये संगतीच सांगितलेली महाराज. कोणाची संगती, कोणा संगती, आपल्याला तिकडे जायचं महाराज. संताने सरता केलो तैशा परी. कारण की चंदनाच्या झाडाच्या सानिध्यामध्ये महाराज बोरीच्या झाडाला सुद्धा सुगंध प्राप्त होतो की नाही. आपण दुसऱ्याला जरी महाराज गंध लावला तर आपल्या हाताचा सुद्धा सुगंध येतो की नाही महाराज. येतो ना महाराज. आता तुम्हाला जर काही जरी नाही जमलं महाराज, तुम्हाला एक सांगतो, सिप्याला गेले ना फुलावल्याच्या दुकानात पैसे जाऊन बसायचं शेजारी फुकट मिळतो की नाही महाराज. काय कमीत कमी त्याचा फायदा आहे तिथं. फुलाच्या शेजारी जर बसले तुम्ही दुकानाच्या तर सुगंध तरी फुकटच आहे ना महाराज. हा संगतीचा परिणाम आहे. तुम्ही फुलावाल्याच्या जवळ बसले तर सुगंध लपू शकत नाही महाराज. संताने सरता केलो तैशा परी. महाराजांनी गोड प्रमाण दिलं ढेकणाच्या संगे. हा संगतीचा परिणाम मला सांगायचा आहे. हिरा जो भंगाला, हिरा, हिरा म्हणजे सोनं नावाचं धातू आहे. हिरा, माणिक, मोती, ऐका कोहिनूर हिरा, सुंदर हिरा आहे बाबुर्डेकर. ऐका सरपंच साहेब आमचे बसलेले गुंड साहेब या ठिकाणी. कोहिनूर नावाचा हिरा आहे. कसा कोहिनूर नावाचा हिरा. आणि तो जर रात्रभर ढेकणाच्या संगतीत ठेवला आणि ढेकणाची त्याची संगती झाली तर दुसऱ्या दिवशी हिरा काय होतो, भंग पावतो. पण तोच हिरा जर आपण आयरणीवर ठेवला, आयरणी म्हणजे कांद्याच्या आयरणी नाही बरं का. हा नाही तर जाता दुसरीकडं. आयरन म्हणजे ते लाभार लोकांची असते ना, ती घिसाडी लोकांची महाराज. ती जी आयरन आहे ना महाराज, त्या आयरणीजवळ ठेवला वरून त्याच्यावर घाव जरी घातला ना कशाचा, हातोड्याचा, तर हिरा एवढा कठीण आहे रामभाऊ. हिरा एवढा कठीण आहे रामभाऊ. तो एक तर घनात घुसवतो नाही तर आयरणीत घुसवतो महाराज खालच्या. हिरा ठेवीता आयरणी, वाचे मानिता गोगली, तोची बोल पावे एवढा कठीण असणारा हिरा एकदा महाराज गणामध्ये घुसतो, हातोडीमध्ये किंवा आयरणीमध्ये पण फुटत. पण तो एक रात्रभर जर कोणाच्या संगतीत राहिला महाराज लोकांनी सावधान. हा होय महाराज. कमीत कमी मी आमच्याला सांगतो महाराज, या लोकांचा काहीच दोष नाही महाराज. या लोकांनी आपल्याला मोठं केलंय महाराज. फक्त आपली जबाबदारी आपण आपल्या महाराजासारखं राहिलं पाहिजे महाराज. आपण जर महाराजांसारखं राहिला, हे लोक काय महाराज आपली सेवा करतात महाराज. दररोज पाया काय पडतात महाराज, औषध काय करतात महाराज, जेवायला काय करून होते महाराज, 2 रुपये दक्षिणा. आपण तू नीट राहा भाऊ, नीट राहायला पाहिजे ना महाराज. तू काही करू लागला महाराज, मग काय करावं महाराज यांनी तरी महाराज. मी माझ्या करता सांगतोय महाराज. लोक आमच्या महाराज पाय घाड्या टाकतात, पुढं फुलं टाकतात महाराज. मला कधी कधी लाज वाटते. खरं आम्ही तेवढं योग्यतेचे आहोत का महाराज. ऐका, लोक आम्हाला कीर्तनामध्ये हार घालतात ना महाराज. आम्ही शानीत म्हणून नाही महाराज. आमच्या रूपामध्ये लोक ज्ञानोबांना पाहतात, आमच्या रूपामध्ये लोक तुकोबांना पाहतात आणि ज्ञानोबा तुकोबाला समजून ते हार घालतात. आमची जबाबदारी आहे ज्ञानोबा तुकोबाचं महाराज तत्वज्ञान सांभाळण्याची. हिरा एवढा मोठा असणारा कठीण, पण ढेकणाच्या संगतीचा अर्थ बिघडतो महाराज. हिरा हिरा, अहो हिरा हिरा, अहो हिरा हिरा म्हणजे असा हिरा नाही, गुटखा नाही. हिरा म्हणजे दाखव. महाराज सांगतात तो बिघडतो महाराज. 2 उदाहरणं झाली, तिसरं उदाहरण सांगतो. ऐका, तिसरं उदाहरण संगतीचं सांगतो महाराज. मोठं चिंचेचं झाड आहे. बसा बसा. चंद्रकांत महाराज वर ये. विठाला विठाला. पूर्ण खरं ठरवलं त्यांनी, असं पूर्णच केलं पाहिजे. नाहीतरी उतारणी घेतली पाहिजे. मर्दानी उतारणी नाही घेतलं परत म्हणतात अर्धाची मर्दानी उतारणी घेतली पाहिजे. हिऱ्यावर बोलत होतो आपण. 2 उदाहरणं पाहिली. साधू चोराच्या संगतीमध्ये आला, ते विकृती निर्माण झाली. आपल्याला संगतीवर बोलायचंय. ऐका, संताने सरता केलो तैशे परी, चंदनाने बोलूया. तिसरं उदाहरण ऐका. जवळजवळ 8:15 वाजले आणि 9
मला 5 मिनिटं कमी असताना मला थांबायची ऑर्डर आहे महाराज, आणि थांबतो महाराज, काळजी करू नका. तिसरं उदाहरण आहे का, चिंचेचं झाड मोठं आहे. चिंचेच्या झाडावर महाराज राजहंस नावाचा पक्षी बसलेला आहे. कोणता? राजहंस. राजहंस पक्षी कसा असतो महाराज? राजहंस पक्षासारखाच असतो. कसा असतो महाराज? अहो, राजहंस पक्षी महाराज दिसायला बगळ्यासारखा असतो, पण कर्मयोगांचं वेगवेगळं आहे महाराज. राजहंस पक्षी वेगळा आणि बगळा वेगळा. बगळा डोळे झाकून पाप करतो. राजहंस पक्षी सात्विक वृत्तीचा पक्षी महाराज. तो झाडावर बसलेला होता लिंबाच्या आपल्या चिंचेच्या. आणि महाराज राजहंस पक्षी बसलेला असतात. पण राजहंस पक्षाचं सूत्र काय आहे का तुम्हाला माहिती? राजहंस पक्षाला जर तुम्ही वाटीमध्ये दूध आणि पाणी एकत्र करून दिलं तर राजहंस नावाचा पक्षी फक्त दूधच ग्रहण करतो आणि पाणी वाटीत तसंच ठेवतो. कोण? राजहंस. दूध आणि पाणी जर एकत्र करून दिलं ना वाटीमध्ये साई, तर तो काय घेतो फक्त, आणि दूध पाणी कसं ठेवतो त्याच्या, म्हणजे राजहंस पक्षाला ऐका पाण्यातून दूध वेगळं करायचं सामर्थ्य कोणाला? राजहंस पक्षी. राजहंस पक्षी पाण्यातून दूध वेगळा करतो आणि आम्ही दुधामध्ये नाही 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 महाराज, नाही तसं नाही महाराज. मग दुधामध्ये पाणी नाव पाण्यात दूध टाकतो असं मला म्हणायचं. झाडावर बसलेला राजहंस पक्षी एक कावळाची जवळ आला, तुल्या मारी आल्यानंतर त्याच्या शेजारी येऊन बसला. एरवी लोक कावळ्याला वाईटच मानतात, पण त्यावेळेस दिवशी त्याचीच वाट बघावं लागते. काय का त्याला इलाज नाही महाराज. ऐका, कावळा त्याच्याजवळ आला आणि त्याच नगरीचा राजा जे त्या झाडाखाली झोपलेला आहे दुपारच्या विश्रांतीला. ऐका ना तुम्ही, मला संगती सांगायची. संगती शब्दावरच बोलतो महाराज. पहिल्या चरणात कीर्तन संपलं तरी काय हरकत नाही. मी जवळचाच काय राहिलं तर मला उद्या विचारायला या महाराज. मी उद्या सांगेन राहिलेलं अर्ध कीर्तन तुम्हाला. ऐका, कावळा राजहंस पक्षाच्या शेजारी येऊन बसला आणि राजा खाली झोपलेला विश्रांती करता. नगरीचा राजा आहे, सार्वभौम राजा आहे, चक्रवर्ती राजा आहे, पण कावळाचा एक स्वभाव महाराज. कावळ्याने विष्ठा टाकली की राजाच्या अंगावर पडले. हा असंही केलं. राजाला राग आला महाराज, मी नगरीचा राजा आहे, वैभव संपन्न राजा आहे महाराज, माझ्या अंगावरती विष्ठा. बाण जोडलेला महाराज कावळ्यानं पाहिला आणि तो बाण कावळ्याला मारत असताना महाराज कावळा निघून गेला आणि शेजारी बसलेल्या राजहंसाला मारला. राजहंस पटपट करीत महाराज राजाच्या चरणाजवळ पडला. आता राजाचा आणि राजहंस पक्षाचा संवाद आहे, बोलणं. राजाने सांगितलं, मी तुम्हाला बाण मारला नव्हता, पण चुकून बाण तुम्हाला लागला. जसं रामायणामध्ये ऐका, दशरथ राजानं कोणला बाण मारला नव्हता? कोणला? श्रावण बाणाला बाण मारला, पण तो चुकून लागला होता, अनावधानानं लागला होता, पण प्रायश्चित्त भोगावं लागलं ना. तसं यानं बाण मारला होता महाराज. विको कमीच राहतो, विकोच्या आपल्याला फक्त आवाज क्लिअर द्या, पुढचे मॉनिटर द्या. राजहंस पक्षाला बाण मारलेलाच नाही, बाण मारलाय तो कावळ्याला मारलाय. कावळ्याला बाण मारलेला आहे, पण चुकून लागला कोणाला? राजहंस पक्षी तिथं पडला. राजा सांगितलं, राजा साहेब तुम्ही काळजी करू नका, तुम्ही जरी बाण मारला असला, मला माहित आहे तुम्ही मला बाण मारलेला नाही. कोणाला मारला होता? कावळ्याला मारला होता. किती मोठ्या मनाचा असेल महाराज. आणि तुम्हाला खरं सांगू का, मोठी माणसं ही मोठ्या मनाची असतात महाराज, असतातच महाराज. ऐका, त्या राजहंस पक्षाने सांगितलं, राजन तुम्ही काळजी करू नका, तुम्ही बाण मारला होता कावळ्याला, लागला मला, पण तुमचा दोष नाही राजन. राजा साहेब तुमचा दोष नाही, दोष माझा आहे. मी वाईटाची संगत 2 मिनिटं केली, कावळ्याच्या संगतीला 2 मिनिटांमध्ये बसलो आणि कावळ्याच्या संगतीमध्ये 2 मिनिटं बसल्यामुळं मला माझा प्राण गमवावा लागला. हा संगतीचा परिणाम. पण ऐका, संत संगतीचा परिणाम मला सांगायचा आणि पहिल्या चरणाकडे यायचं. किती उदाहरणं सांगितले? 3 उदाहरणं. पण हे 3ही उदाहरणं महाराज वाईट संगतीचे सांगितले. आता चांगले काय येतं का नाही बंद कर महाराज, वाईटच सांगा. आता चांगल्या संगतीचा परिणाम ऐका आणि पहिल्या चरणाकडे टोटाळा तरी सावध राहा. चांगल्या संगतीचा परिणाम. पूर्वीच्या काळामध्ये एक नावी दादा आपली, आम्ही वारीक हजामत करू. हा नावी दादा एका नगरीचा राजा आहे. राजाच्या आणि महाराज पत्नी सुंदर आहे आणि राजाच्या पत्नीचे आणि प्रधानजीचे अनैतिक संबंध महाराज. लक्षात घ्या, मी बारकाईने कथा सांगतो आणि जास्त लांब ऐकू नका आणि माझं सगळं ध्यानात ठेवू नका, मोजकं ध्यानात ठेवा.
म्हणजे जे चुकीचं आहे तेवढं ध्यानात ठेवा आणि जेवढं चांगलं सांगितलं तेवढं नाही म्हणजे तसं नका करू. जेवढं चांगलं आहे तेवढं ध्यानात ठेवा. ऐका, राजाचे पत्नीचे आणि महाराज प्रधानजीचे अनैतिक संबंध. दररोज सकाळी दाढी करायला महाराज नावीदादा घरी यायचे. रामभाऊ दररोज सकाळी दाढी करायला. दररोज ते मोठी महाराज राजेशाही आहे. राणीने एक दिवस सांगितलं महाराज नावीदादाला, बोलावून घेतलं. सकाळी दाढी करायला आली का वस्तारा फक्त असं फिरवण्याऐवजी म्हणून म्हणलं सगळं माझ्या लक्षात ठेवत नका जाऊ. चांगलं चांगलं ध्यानात ठेवा. मला सांगा, हे बघा तुम्हाला केळी घ्यायची म्हणून साली घ्यावं लागतील ना तुम्हाला. महाराज तुम्हाला ज्यावेळेस फणस खायचे त्यावेळेस तुम्हाला काटे थोडेसे सहन करावं लागतील ना. मला थोडं बोलावं लागणार आहे बाहेर जाऊन, पण तुम्ही प्रयास करू नका. चला, राणीने सांगितलं राजेसाहेबांचा काटा काढा. नावीदादांनी सांगितलं आपल्याला काही जमणार, आपण असं काम करणार नाही. म्हणजे किती पैसे पाहिजे बोला, किती पैसे पाहिजे? 1,00,000, 2,00,000, 4,00,000. पुढे म्हणलं तर मी पळतच गेलो असतो बा महाराज. ते 4-5 लाख म्हणल्यानंतर नाही का, नाही दादा सांगितलं मला जमणार नाही. मग धमकी दिली तर नाही का ना, तर मग त्रास होईल महाराज. तो म्हणला ठीक आहे तुम्ही म्हणता तसं करतो. मानधन नाही दिलं जाईल, तुमचा संवाद समारंभ केला जाईल, पण एवढं काम करा. काय हरकत नाही म्हणजे करू. उद्या दाढी करायला आलो तर राजाने राहणार नाही. आदल्या दिवशी संध्याकाळी राजा फिरायला गेला आणि फिरायला गेल्यानंतर नदीच्या काठावर गेला. आता चांगलं संगत सांगतो बरं का, वाईट संगती ऐकलं तुम्ही, आता चांगली ऐका महाराज. ऐका, राजा संध्याकाळी फिरायला गेला नदीच्या काठावरती निसर्गामध्ये. आणि गेलं पाहिजे कधीतरी महाराज निसर्गाच्या सानिध्यात. फिरायला गेल्यानंतर त्या ठिकाणी एक बगळा महाराज डोळे झाकून बसला होता. आणि तो बगळा काय बघत होता? डोळे झाकून ध्यानाला बसला होता का, तापाला बसला होता का, साधनेला बसला होता? तो मासा याची वाट बघत होता. काही जण तीच वाट बघत महाराज. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, काय करू नका, हाय हाय सगळ्यांना जेवण मिळणार. ऐका, वाटच बघत होता बगळा कशाची? खाद्य येण्याची महाराज. ऐका, डोळे झाकून बसलेला होता, पण तो पाण्यामध्ये चोच घासायचा. मासा एखादा सापडेल म्हणून बगळा. आणि साधूने तो प्रकार पाहिला. आणि साधू त्याच्या शेजारी एक बसलेला साधू होता आणि हा राजा तिथं फिरायला गेलेला होता. हा साधू ध्यानाला बसलेला होता आणि बगळ्याचं महाराज हे काम चालू होतं, लक्षात ठेवा. मग बगळ्यानं हा विचार केला, डोळे झाकून महाराज तो पाणी पाहतो, पण तो पाणी नाही. तो महाराज काय पाहतोय? तो भक्ष्य पाहतोय, काय खायला मिळेल का. शेजारी बसलेल्या साधूने त्याचा ऑब्झर्वेशन केलं आणि साधूच्या मुखातून एक वाक्य निघालं, नीट ऐका. गज गज करके लगा ले पानी, तेरे अंदर की बात मैंने जानी, किंवा मैंने पहचानी. एवढं वाक्य महाराज साधूच्या मुखातून निघालं आणि ती वाक्य राजाने ऐकून राजा घरी आला, झोपला. सकाळी नावीदादा आले आणि आता वाजता मारणार. त्यांनी पाणी लावायला सुरुवात केली, दाढी करायची म्हणलं. आणि ज्यावेळेस पाणी लावायला सुरुवात केली त्यावेळेस साधूचं वाक्य आठवलं. कोणाला? बनकर महाराजांना. कोणाला? राजाला. वा, ऐकणारे यांच्याकडच्या टाळ्या वाजवा महाराज. असे तरुण माणसं पुढे ऐकायला पाहिजे महाराज. तुम्ही असं तरुण मानल्यानंतर मी 10 वाजेपर्यंत कीर्तन करीन ना महाराज. अरे हाणते ना मला महाराज जेवणारे लोक. आम्ही जेवायला आलोत महाराज. ऐकते का? जेवण आहे आपल्याला. ऐका, राजाने ऐकला महाराज तो शब्द. राजा झोपला, सकाळी उठला आणि नावीदादा आला महाराज आणि पाणी लावायला लागला ना दाढीला. तर राजाला कालचा शब्द आठवला, कालचा सायंकाळचा नदीवर साधूच्या मुखातला शब्द आठवला. काय? गजगज करके लागले पाणी, तेरी अंदर की बात मैंने पहचानी. असं कोण म्हणलं? असं बनकर महाराज म्हणले. असं राजा म्हणाला, गजगज करके लगाले पाणी. ते पाणी लावायला लागले, आठवलं ना मला. तेरी अंदर की बात मैंने पहचानी. नावीदादांनी सांगितलं माझा याच्यात काही दोष नाही बा, हे सगळं मला राणीने करायला आवडतं. राजा म्हटलं झालं काय? तू 10 मिनिटापूर्वी चांगला होता, कसं परिणाम झाला? तेव्हा म्हणला मला हे सगळं राणीनं करायला सांगितलं. आता राजा म्हणतो तुला झालं काय नेमकं भाऊ? अहो मला हे सगळं राणीनं फार मुद्रा दिल्या, बक्षीस दिलं, हे करायला लावलं. राजाने फक्त एकच वापरलं, गजगज करके लगाले पाणी, तेरी अंदर की बात मैंने पहचानी. विचारलं राजाचे प्राण वाचले की नाही? वाचले की नाही प्राण? वाचले. राजा मेला नाही, राजाचे प्राण वाचले. राणीला महाराज सजा दिली, प्रधानजीला सजा दिली. घडलेला प्रकारही महाराज नावीदादाने सगळा सांगितला. राजाचे प्राण वाचले, पण का? आदल्या दिवशी 2 मिनिटाची संगत साधूची मिळाली, साधूचं वाक्य कानावर मिळाले. हा संगतीचा परिणाम आहे आणि म्हणून संगती ग्रेट आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराने संगतीचं उदाहरण देत असताना चंदनाच्या संगतीत बोरीचं झाड जरी आलं तरी ते महाराज चंदनाचा सुगंध त्याला प्राप्त होतो, याचं उदाहरण.
साहित्यामध्ये, ग्रंथ संपदेमध्ये, ग्रंथामध्ये, पुराणामध्ये संगतीचं महत्व सांगितलं. संगती सांगितली, चांगली सांगितली, वाईटही सांगितली. म्हणून संगतीचं वर्णन करत असताना जीव संत संगतीमध्ये घडतो सुद्धा आणि संत संगतीमध्ये बिघडतो सुद्धा महाराज. म्हणून आपण सतसंगतीमध्ये राहिलं पाहिजे, चांगल्या विचाराच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे, चांगल्या आचाराच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे. संताने सरता केलो त्यांच्या परी तुकोबराय सांगतात, ऐका चंदनाच्या झाडामध्ये जर बोरीचं झाड आलं तर त्याला सुगंध प्राप्त होतो. गुणदोष याती न विचारे काही. ऐका, मग बोरीला काठी वाकडे आहेत का बा? चंदन तो विचार करत नाही महाराज. बोर कशी महाराज, ती कशी का असा ना खटनट अरे शुद्ध होऊन जा. नाही काल वेळ नाही काळ वेळ तया लागी आपण आसारी घे करी ती तात्काळ सद्गुरु वाचवणी सापडे ना सोय धरावी ती पाय आपण आसारी घे करी ती तात्काळ. चला, अतिशय गोड प्रमाण आहे. संत संगतीमध्ये ज्यावेळेस तुम्ही संतांकडे जाताल त्यावेळेस संत तुमचे गुणही पाहत नाही आणि संत तुमचे दोषही पाहत नाही. ऐका, किती उदाहरणं सांगू तुम्हाला, कितीतरी उदाहरणं सांगता येतील मला. हे बघा, वारकरी संप्रदायामध्ये सजन नावाचा कसा आहे, काय धंदा होता? काय धंदा? माऊस विकण्याचा धंदा आहे. जो माऊस विकतोय त्याचं नाव कीर्तनात निघतंय महाराज, आणि जो कीर्तन सांगतोय त्याचं नाव कोणी घ्यायला तयार नाही. बघा बरं का, माऊस विकायचा धंदा आहे कोणाचा? सजन कसा आहे. पण कीर्तनामध्ये नाव येते की नाही, सजन कसा आहे विकू लागे माणूस माया सावत्या सरफुरकू लागे मीराबाईसाठी घेतो विष प्याला दामाजीचा झाला पाडेवार. सजन नावाचा कसा आहे महाराज, कीर्तनामध्ये गुन्हाही पाहिला जात नाही. कारण की वारकरी संप्रदायाचं ब्रीद वाक्य याने याने लहान थोर या ती भरती नारेनार. इथं सगळ्यांचा उद्धार आहे, इथं सगळ्यांना अधिकार आहे. महाराज, करावा विचार नडगे चिंता कोणाशी. किती वाईट जरी असला, गणिका नावाची वेश्या आहे महाराज, पण उद्धार झाला का नाही संप्रदायामध्ये? गणिका वेश्या आहे, कोणती नावाची वेश्या आहे, उद्धार झाला. सदन कसा आहे, उद्धार झाला. ऐका, हे जेवढं व्यासपीठ आहे की महाराज, हे आलेला महाराज कुणी या, महाराज कुणी या, सगळ्यांना अधिकार, सगळ्यांना अधिकार. आता मी उद्या समजा ठरवलं आमदार व्हायचं तालुक्यात, आता कसं काय जमन बरं महाराज? जमन का मला ते? नाही ना, पण मी उद्या ठरवलं महाराज मला हाय वेळेत ती हा 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 महाराज, एक वाक्य सांगतो बाबू करणी काय का. 5 वर्षाचं पोरग आहे आणि ते मला आज लग्न करायचं महाराज. जमन का? जमन का? जमन ना, जमन. मी गरीब आपण हा म्हणत नाही, मी आहे बाबा जमन महाराज. पण 5 वर्षाचं पोरग म्हणलं मला आज वडील व्हायचंय, जमन का? जमन का? जमणार नाही, जमणार नाही, नाही जमणार. 5 वर्षाची मुलगी ती मला म्हणली आज मला लग्न करायचंय. जमू शकतं, बालविवाहाला बंदी महाराज. पण पूर्वी होत होते ना, एक वेळेस ते होईल नाही महाराज, चुकून चाकून बालविवाहाला बंदी. ही नीट ऐका, पुढं चालू आहे महाराज, बालविवाहाला बंदी. पण 5 वर्षाची मुलगी जर म्हणली मला आत्ताच्या आत्ता आई व्हायचं, जमल का? जमणार नाही. 5 वर्षाच्या मुलीला आई होता येणार नाही, 5 वर्षाच्या मुलाला लगेच बाप होता येणार नाही. पण 5 वर्षाची मुलीने जर ठरवलं मला माळ घालायची टाळ घेऊन उभं राहायचं, जमल का नाही? जमल का नाही? जमल ना, जमल का नाही? हे जमण्याजोगं आहे म्हणून तर सांगतो ना तुम्हाला. चला पुढे महाराज. 80 वर्षाचे बाबा आहे बापुर्डी मधले, ते म्हणले बनकर महाराज आपल्याला आज लग्न करायचं. 80 वर्षाचे बाबा आज काय करायचं? आता 35-40चा मोठा महाराज ग्रुप पडलाय, त्यांनाच मिळत 35-40चा ग्रुप नाही आमच्या गावातली महाराज. कॅम्पुनी महाराज, कॅम्पुण्याला काय करावं त्याला? त्या आपल्याच आपण केलेल्या कर्माची फळं भोगतोय, जाऊन आता त्याला विलाज नाही महाराज. चला, 80 वर्षाच्या बाबानं ठरवलं सुधीर भाऊ की मला आज लग्न करायचं. जमल का? जमल का? नाही जमायचं. पण 80 वर्षाच्या बाबाने ठरवलं मला
मानाची आज माळ घालायची आणि विना घेऊन उभं राहायचं जमत का नाही यारे लहान थोर इथं सगळ्यांना येण्याचा अधिकार आहे आणि म्हणून कीर्तनात गुण पाहिला जात नाही तुम्हाला चंद्रकंश येतोय का मालकंश येतोय का मारुती येतोय का यमकाला येतोय का दादरा येतोय का केरवा येतोय का एकताल येतोय का जगताल येतोय का काहीच येत नाही बाबा नाही का आमच्याकडे एकदा महाराज मालकंश सांगितलं त्यांनी चंद्रकंश घ्यायला झालं त्याला काय करावं महाराज एकाला शिवराज यायचं आणि त्यांनी भोपाच वाटतो तो गोचा देव केलाच का त्याला कोण देव का त्याला काय करावं महाराज चला इथं सगळ्यांना जमता येईल करण्याजोगे महाराज हे पण कीर्तनामध्ये गुणदोष पाहिले जात नाही एकच वाक्य बोलतो आणि दुसऱ्या चरणाकडे टाळकडे सावधान 8:30 वाजले आणि कीर्तनात गुणदोष पाहिले जात नाही कसा असू द्या खटमट यारे शब्द भवनी झाले दबंडे पिटे भावे चोखा कसा जरी असला तर तो भगवान चिंतनानं नामचिंतनानं नामस्मरणानं शुद्ध होतो सजन नावाचा कसाही शुद्ध झाला चला वाल्या कोळी महाराज पूर्वार्धामध्ये दरोडे घोड आहे आणि उत्तरार्धामध्ये तो वाल्मिकी महर्षी वाल्या कोळीचं 2 अंगाने अभ्यास करायचा बरं का महाराज उगा मग हा म्हणावा वाल्या कोळी दरोडे घोड होता त्यांनी रामायण लिहिले हे सांगा ना महाराज लोक काय करतात महाराज माणूस चुकतो कुठे हे बघायचं महाराज चांगलं काम करतोय ते कोणी बघायचं महाराज कोणी बघायचं महाराज हे बघा लोक म्हणतात पोरं आईबापाला सांभाळीत नाही मी म्हणतो 10% पोरं आईबापाला सांभाळीत नसतील पण 90% सांभाळणारे त्यांचा विचार केला पाहिजे आणि जे नाही सांभाळले त्यांचं जाऊ द्या पण जे सांभाळते त्यांचं कौतुक केलं पाहिजे की नाही महाराज चला पुढे कीर्तनामध्ये गुणदोष पाहिला जात नाही वाड्या कोळ्याकडे पाहताना 2 अंगाने पास आहे एक पॉझिटिव्ह थिंकिंग आणि एक निगेटिव्ह थिंकिंग तुम्ही माझ्याकडे पाहताना पॉझिटिव्ह थिंकिंगने जर पाहिलं तर तुम्ही म्हणता हाय महाराज आहे संप्रदायाला धरून बोलतोय बा बऱ्यापैकी कीर्तन करतोय बा आणि तुम्ही जर माझे गुणदोष जर पाहिले ना येतला ते रांजणगावचा महाराज आम्ही काही वेळेस तिथेच पाहिला त्याला गुणदोष तुम्ही कोणत्या अँगलला पाहता याच्यावर अवलंबून आहे महाराज आम्ही कोणत्या दृष्टीला पाहतो माझं व्यक्तिमत्व माझ्यावर अवलंबून असल्यापेक्षा तुम्ही मला काय म्हणून पाहता हे तुमच्या दृष्टीवर अवलंबून आहे तुम्ही मला कीर्तनकार म्हणून पाहता का तुम्ही मला अजून काही वेगळं म्हणून पाहता ते तुमच्यावर अवलंबून आहे ना पाहणाऱ्यावर अवलंबून आहे म्हणून ऐका कीर्तनामध्ये गुणदोष पाहिले जात नाही पहिलं उदाहरण वाल्या कोळ्याला लोक दरोडेखोर म्हणतात पण काही लोक वाल्या कोळ्याला वाल्मिकी महर्षी सुद्धा म्हणतात का तर वाल्या कोळ्यानं अगोदर जरी वाईट काम केलं असलं तरी पुढच्या काळामध्ये वाल्या कोळ्यानं चांगलं काम केलेलं आहे काय काम चांगलं केलं रामायण गोळी सुटली ना मला परफेक्ट लागली पाहिजे गोळी दुसरीकडे नाही लागली पाहिजे आता बरोबर हा केले राम आता बरोबर म्हणजे ते दोरीत आला आता ऐका केले रामायण रामाधी पुढे याची केली प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये जन्माला येण्याच्या अगोदर 10,000 वर्षे रामायण लिहिलं होतं कोणी बनकर महाराजांनी नाही वाल्मिकी महर्षीने मग लोक वाल्मिकी महर्षीने रामायण लिहिलं हे पाहतात का महाराज दरोडे घातले हे पाहतात काय पाहतात मग त्याचे चांगले काम कोणी बघायचे आता लोक आम्हाला लय मध्ये महाराज तुमची नाही मजा आहे आम्ही काय त्रास सहन केला हे कोणी पाहिलाय का महाराज मी 30 वर्षामध्ये काय त्रास सहन केला तुम्हाला माहिती आहे महाराज माझ्या मोटरसायकलचं साईज 5 लाख किलोमीटर झाली मोटरसायकलवर कीर्तन 5 लाख हे तुम्हाला काय सांगायचं महाराज मी घाटात मी महाराज मुंबईवरून कीर्तनाला तर महाराज कंडक्टरच्या शेजारी पायरीवर बसून यायचो महाराज पायरीवर बसून म्हणजे पाय असं चढायचे एसटीच्या त्याच्यात बसायचं बॅग मांडीवर घ्यायची त्याच्यावर डोकं ठेवायचं आणि 12:30ला 11ला कीर्तन संपला का ठाण्याला महाराज अमरनाथला 12ला गाडी महाराज पाथरली गाडी कधी जा आता जाऊन बघा महाराज बघा बोलला
थंडी गाडीला बसायचो महाराज 5:30 नगरच्या स्टँडला उतरायचो. पेपरची गाडी होती मांडगे साहेबांची आमच्या गावातली, त्या गाडीनं महाराज 6ला सुट्याला यायचो आणि तिथून महाराज मोटरसायकल घेऊन घरी यायचो. हे सांगत नाही महाराज, पण आता काय लय वाटतं बनकर महाराज लय पळतो ना महाराज. मी माझ्या संप्रदायाच्या माझ्या सद्गुरूच्या पदाचा प्रचार आणि प्रसार करतोय महाराज. माझा हा धंदा नाही महाराज कीर्तनचा, माझा धंदा नाही महाराज, पण ती जबाबदारी माझ्या गुरुनं माझ्याकडे दिलेली ना, तर माझं कर्तव्य महाराज मी त्यांनी दिलेली जबाबदारी पार पाडतोय. धंदा नाही करत आपल्याकडे कमी आहे. गुणदोष यादी न पा, मला या शब्दावर बोलायचं होतं. गुणही पाहू नका आणि दोषही पाहू नका. पाहायचं असेल तर नुसते दोष पाहू नका, गुणही पहा ना. वाल्या कोळीने दरोडे खोड घातले हे तुम्ही पाहताय, पण वाल्या कोळीने रामायण लिहिलं हे का सांगत नाही तुम्ही? एखादा सरपंच कोणी एखादं काम चुकीचं झालं असेल तर त्याचा बोभाडा करण्यापेक्षा 10 कामं चांगले केले त्याचं वर्णन का पाहिजे मला? तुम्ही सांग. हे बघा, मी सुद्धा चुकीचा पुतळा आहे. ज्यावेळेस मी काम करत असेल त्यावेळेस एखादी चूक माझ्याकडून होऊ शकते ना मला, पण 10 कामं जर चांगले केले असेल तर एखादं मला चुकलं असेल तर त्याला तुम्ही सामावून घेतलं पाहिजे ना. पुन्हा दोष याती न विचारी काय, म्हणून कीर्तनामध्ये गुणही पाहिला जात नाही, कीर्तनात दोषही पाहिला जात नाही. जसा येईल तसा स्वीकार केला जातो. म्हणून तुकोबारांनी दुसऱ्या चरणामध्ये न विचारे काही ठाव दिला पायी आपुढे महाराज. बरं ऐका, अजून एक वाक्य सांगतो, गौरवमय भजन घेतो. काय वाक्य महाराज? पाहायचं असेल तर गुण पहा, दोष पाहू नका. दोष पाहू नका महाराज. हे बघा, गाय काय खाते हे पाहू नका, गाय काय देते ते पहा. गाय मका खाते, कडबा खाते, भुसा खाते हे पाहण्यापेक्षा गाय दूध देते हे पहा ना, हे पहा ना. चुकीचं काही गोष्टी म्हणून कीर्तनामध्ये गुण दोष पाहिले जात नाही. कीर्तन जसं आहे तसं तुमचा स्वीकार केला जातो. आणि म्हणून पाहायचं असेल तर समोरचे चांगले गुण घेत चला. माझ्या गुरुने मला एक शिक्षण दिलं होतं. माझ्या गुरुने सांगितलं, जो जो जयाचा घेतला गुण तो तो गुरु केला मी जाण. गुरु शाले भागवतामध्ये होते महाराज, गुरु शाले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. समोरच्या व्यक्तीचं जेवढं चांगलं आहे तेवढं घ्या, जेवढं चुकीचं तेवढं सोडून द्या. आपल्याला काय घ्यायचं? आता बाजारात गेल्यानंतर महाराज मिरच्याच्या गल्लीला जायचं का? आपल्या हातात आहे ना. बाजारात गेल्यानंतर बनकर महाराजांच्या कीर्तनातलं काय घ्यायचं आपल्या हातात आहे ना. एखाद्या व्यक्ती म्हणून फक्त काय घ्या, चांगलं घ्या, आणि चांगलं भगवंताचं नाम आहे. त्याच्यापेक्षा काय चांगलं दुसरं असतं की भगवंताचं नाम आपण आता सुंदर हातानं टाळी वाजून 2 मिनिटामध्ये भजन करू. बरोबर 9ला 5 मिनिटं कमी असताना आपण थांबणार. सगळ्यांनी हात वर करायचे महाराज. रोकडेश्वरांच्या आपण पवित्र प्रांगणामध्ये महाराज अतिशय जागृत देवस्थान आहे महाराज. रोकडेश्वर महाराज म्हणजे महाराज भगवान शंकराचा अवतार आहे. ऐका, मारुतीरायांचा अवतार आहे आणि अतिशय पवित्र. ज्यांना ज्यांना हात आहे त्यांनीच वर करा, ज्यांना नसेल त्यांचा विषय नाही महाराज. बघा आता आमचे बघा चॅनलवाले महाराज बघा ते सुद्धा सुंदर. तुम्ही सगळे त्याच्यावर दिसणार युट्यूबला पहा.
सगळ्यांनी भजन करायचं. विठ्ठला माझा माझा वाईट संगतीवर बोललो, चांगल्या संगतीवर बोललो, गुणदोषावर बोललो, हे सगळं सोडून द्यायचं आणि नामचिंतन करायचं. एवढं ध्यानात ठेवायचं महाराज. ऐका, गुणदोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुल्या पाहुणे. 9 बरोबर वाजलेले, एक 5-7 मिनिटं माझ्याकडे वेळ आहे. ऐका, शेवटचं चरण असं आहे महाराज. तुका म्हणे आले समर्थाच्या मना, जर देवाच्या मनामध्ये आलं तर राजाचा रंक सुद्धा होऊ शकतो, आणि देवाच्या मनामध्ये आलं तर रंकाचा राजा सुद्धा होऊ शकतो. म्हणून हवेत राहायचं नाही बुवा. नको अभिमान करू बरा माणसा, अभिमान करू. येताना घेऊन आलास का, जाताना घेऊन जाशील ना. नको अभिमान धरू बरा माणसा. कशाचा अभिमान करता? ऐका, रावणाला एवढी मोठी संपत्ती होती महाराज, काही नेता नाही आलं महाराज. एवढंच व्यासपीठ खरं आहे, एवढंच महाराज धर्मपीठ खरं आहे. आणि म्हणून महाराज सांगतात, तो का म्हणे आले समर्थाच्या मना. 2 मिनिटाचं उदाहरण सांगतो, शिवा आटोपती घेतो महाराज. अजून भजन राहिले आमच्या सगळे भाऊचे संतांचे संघ लागले तरी आजची बनेगी. संघ दिवस कीर्तन आख्य महाराज, काय चीज करू नका तुम्ही. हा अभंग कसा आहे महाराज, आणि जे अभंग घेतलाय ना त्याच अभंग बोलणारा महाराज मी गणिताच्या तासाला हिंदीचं पुस्तक घेऊन जाणारा महाराज नाही. हा, आपल्याकडून लय महाराज हसायला लय मनोरंजन आपल्याकडून अपेक्षाच करायची ना महाराज. मी अभंगाला धरून बोलणारा महाराज. महाराज तुम्ही उद्या म्हणता बनकर महाराज वावदे खाली लावणी आपल्या चरणाला, आपलं काम नाही महाराज. तुम्ही बोलवा मला
नका बोलू महाराज, पण मी शास्त्राला धरूनच बोलणार महाराज. तुमचं मनोरंजन करणार नाही व तुमच्या कल्याणाचं सांगितल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे आले समर्थाच्या म्हणा तरी होय राहणार कद्याचा. एकदा अकबराला प्रश्न विचारला बिरबलाला अकबराने प्रश्न विचारला, तुमचा देव कसा आणि तुमचा देव काय करतो मग. आता तो बिरबलच आहे महाराज. बिरबल काय अरे त्याला प्रत्युत्पन्नमती म्हणतात. प्रश्न सांगायच्या अगोदर उत्तर ज्याच्याकडे तयार असतं त्याला बिरबल म्हणतात. आता लय सांगण्याजोगं महाराज मी 10 वाजेपर्यंत बोलन, पण आणखी लोक मला जेवायचे खाण्याजोगे माणसं इथं नाही आहेत महाराज. पण शाप देते आमच्या जेवणाचं नुकसान केलं महाराज. संपत आला वेळ. चला बिरबलाला प्रश्न विचारला. बिरबलाने सांगितलं उद्या उत्तर देतो. आमचा देव कसा आहे आणि आमचा देव काय करतो. अकबराला सांगितलं उद्या सांगतो. घरी आले डोके चोळत होते, पण बापचे भेट असावं आहे. बिरबलाचं पोरगं हुशारच महाराज. ते म्हणलं काय झालं. ते म्हणलं मला आज दरबारामध्ये प्रश्न विचारलाय, तुमचा देव कसा आणि तुमचा देव काय करतो. मुलांना सांगितलं मी उत्तर देतो ना. ते मला माझं डोकं बंद पडलं तो पुढं. तुम्ही काळजी करू नका वाटलं म्हणा निवांत बापा सकाळी मी येतो. आणि मला बिरबलाने ठेवला पोरावर विसरून गेले सकाळी. राजन बसलेले व्यासपीठावर हात वर मारा. ते बोला काय प्रश्न आहे. ते म्हणले प्रश्न काय नाही, तुमचा देव कसा आहे. म्हणजे देव कसा आहे सांगतो, पण तुमच्याकडे रीतभात ऐक नाही काय चहा पाणी दूध वगैरे काय. हा म्हणले अगोदर चहा पाणी दिला पाहिजे ना. चहा पाणी दिला, दुधाचा ग्लास दिला. म्हणले हे बघा पहिला प्रश्न देव कसा आहे, या दुधामध्ये तूप ऐक नाही म्हणले. म्हणजे आहे मग म्हणले द्या काढू. म्हणले असं पुढे देतं मला. जसे दुधात होलोनी तैसा देही चक्रपाणी. ऐका जसे उसात हो साखर तसा देहात परमेश्वर तुका सांगे मोड जना देव देही का पहारा. ऐका सांगितलं बिरबलाच्या पोरानं अपरजीला आमचा देव कसा आहे. मन थोडी नवले तर तैसे ज्ञानंद असा आहे आमचा देव. म्हणजे दुसरा प्रश्न म्हणजे जसं दुधात लोणी ना तसा जगात देव आहे महाराज. तो निवडून घ्यावा लागतो. तो कोणी देतो मोठे देव सार घ्यावं लागतं महाराज. मग म्हणजे तुमचा देव काय करतो. ते म्हणजे तुमच्याकडे काही पद्धत आहे की नाही. कीर्तन करायला खाली बसू देत वर बसू देत नाही. म्हणजे कीर्तन करायला सोप्या बसलं पाहिजे. मालकाने खाली बसलं. तुम्ही मला चहा प्यायला गेले हो, तुम्ही सोप्या बसले, जर मला खाली बसवलं कसं वाटेल तुम्हाला. असलं हिशोब वाटलं तर बरं वाटेल, नसलं तर मग ऐका आपल्याकडे अतिथी देवो अशी संस्कृती आहे. आपण आलेल्या माणसाला पुढे बसवतो, वर बसवतो आणि आपण खाली बसतो. मग राजन मी तुमच्याकडे अतिथी आहे, मग मला खाली बसवले तुम्ही वर बसवले. मी प्रश्नाचं उत्तर देणार आहे. उत्तर देणारा मोठा असतो. राजन म्हणले मग 2 मिनिटात आता तू माझ्या जागेवर ये, मी खाली बसतो ना. राजा काय कमी आहे का मला. आपण म्हणला तू ये माझ्या जागेवर, वरच बसायचं ना. ये राजाने सिंहासन सोडलं. राजा खाली येऊन बसला. अकबर आता बिरबलाचं पोरगं सिंहासनावर. म्हणले बोला आता प्रश्न. म्हणजे तुमचा देव काय करतो. म्हणजे माझा देव एवढंच करतो. खाली बसवलेला वर बसितो, वर बसवलेला खाली आणतो. तुका म्हणे आले समर्थाच्या मना. त्याच्या जर मनात आलं तर सिंहासनावर बसलेल्याला खाली बसायला लावतो आणि खाली बसलेला सिंहासनावर येतो. तुका म्हणे आले समर्थाच्या मना तरी होय राहणार अंक त्याचा. पण हे कशामुळे घडतं. हे सतसंगतीमध्ये घडतं. संताना ते संग लागरे बनेगी. 5 मिनिटं बरोबर 8 वाजून 50 मिनिटं झाली. वेळच सोडतो, काळजी करू नका. कसा करतो हा संगतीचा परिणाम आहे. आणि सुधीर भाऊने प्रमाण दिलं होतं, बरोबरच होतं महाराज ते. पण सगळं सांगून मग मला हे सांगायचं होतं ते गणायचं होतं. आता बरोबर झालं, सगळे प्रमाण बरोबर झाले. तुका म्हणे आले समर्थाच्या मना. आतापर्यंत जेवढं तुम्ही ऐकलं हे मन लावून ऐकलं म्हणून तुम्हाला धन्यवाद. नाथ महाराज सांगतात हे जर तुम्ही मन लावून ऐकलं नसतं
तर आपल्याला यमाचं गिऱ्हाईक व्हावं लागतं. म्हणून नाथ महाराजांचं सुंदर पिंगळा नावाचं प्रकरण आहे. जर कीर्तन ऐकायचं असेल तर मन लावून ऐकलं पाहिजे, मनापासून ऐकलं पाहिजे. आमच्या महाराज माऊली महाराजांनी बरंच गायलं, पण पलीकडल्या महाराजांनी आज जरा थोडंसं तर मला असं वाटतंय की शेवटचं पिंगळ्याचं तरी 2 मिनिटाचं प्रमाण आता मी त्यांना गायला लावणार आहे, कारण की मी जबाबदारी सगळ्याला देतो असतो महाराज. तेवढं 2 मिनिटाचा पिंगळ्याचं महाराज हे जरी नाही ऐकलं एवढं आपण ऐकून आपलं भजन आपण थांबू महाराज. हे जरी नाही कालं, तरी दुसरा येईल. हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं, तरी दुसरा येईल. हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं, तरी दुसरा येईल. हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं, दुसरा येईल. हे जरी नाही कालं, सरस्वती सेवती बा, आपण येईल सरस्वती सेवती बा. भरपूर आहे महाराज, पण आता वेळ झालाय. गाणारे सुंदर आहे, त्यांच्याकरता टाळ्या वाजवायच्या. खूप चांगलं गात आहेत महाराज, पण आता आपल्याला वेळ कीर्तनाचं नियोजन ठरलेलं आहे महाराज. ऐका संताने सरता केलो तैशा परी, चंदनाने बोरे व्यापिल्या गुणदोष यातीन विचारी काही. भावगीला पाया पुढल्या तुका म्हणे आले समर्थाच्या मना, तरी होय राहणार रंग त्याचा. गुणदोष यातीन विचारी काही, भावगीला पाया पुढल्या ज्ञानेश्वर. संताने सरता केलो तैशा परी, चंदनाने बोरे व्यापिल्या गुणदोष यातीन विचारी काही. भावगीला पाया पुढल्या यथामती अवकाश. भगवान रोकडेश्वराच्या वास्तव्यानं पावन झालेल्या भूमीमध्ये चालत असलेला भव्य दिव्य स्वरूपातला नामयज्ञ सप्ताह, आणि या सप्ताहातला आजचा 4था दिवस अभंग संकल्प प्रकरण केलं होतं. कार्यक्रमाचं नियोजन अतिशय सुंदर केलेलं आहे. साऊंड सिस्टीम आमच्या मुकेश भाऊची खूप गोड आहे आणि खूप मोठं भांडवल आहे. त्यांच्याकरता टाळी वाजवा. ते मुकेश भाऊनी गोड साऊंड सिस्टीम दिली. सांगून 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 मग लावली ते व्यवस्थित महाराज. सांगून सांगूनच करावं लागतं त्या गोष्टी. खूप गोड साऊंड सिस्टीम आहे आणि सत्याचं मोठं स्वरूप आहे. भरपूर भांडवल मोठं वापरलेलं आहे. त्यांना मनापासून धन्यवाद देतो. विनेकरी बाबा आमचे या ठिकाणी यशवंत महाराजांचे बंधू आहेत, गुरुबंधू आहेत. आमचे परमार्थप्रेमी जुने असणारे एकनाथ महाराज गवळी, त्यांचे चिरंजीव पण आहेत. तसेच माझे गुरुबंधू पोपट महाराज असतील जगतात, तसेच मच्छिंद्र महाराज गवळी असतील.
गावातील भजनी मंडळी, महाराज मंडळी, सांप्रदायिक आणि संप्रदायिक आपण सर्वजण या मंदिरामध्ये स्वानंद सुखनिवासी सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या मंदिरामध्ये समोर सावलीमध्ये कीर्तन झालेले. महात्म्याच्या चरणस्पर्शाने हे पवित्र झालेलं गाव आहे आणि भविष्यामध्ये फार मोठा आपला सप्ताह नावाजलेला आहे. ऐका, पूर्वीच्या काळामध्ये सुखाचा सप्ताह फार मोठा होता हरिदास बाबांचा, फार मोठा पंचक्रोशीतला. पण आता सध्या आपल्या सप्त्याचं फार मोठं नाव आहे. या सप्त्याचं जर सगळं जर काय असतं ना महाराज श्रेय तर आपल्या ग्रामस्थांना आहे, आपल्या ग्रामस्थांना आहे महाराज. का बरं? त्याचं कारण तुम्हाला सांगतो महाराज. तुम्ही तन मन घालणं राजकारण बाजूला ठेवून, कारण पारमार्थामध्ये तेव्हा मी कायम सांगत असतो महाराज, पारमार्थ हा खांद्याला खांदा लावून करायचा आणि राजकारण हे कानाला कान लावून करायचं असतं महाराज. मी आम्ही मंत्र सांगत असतो महाराज, ज्यावेळेस राजकारण असेल त्यावेळेस कानाला कान लावा, पण ज्यावेळेस रोकडोबाचा सत्ता असेल ना खांद्याला खांदा लावा महाराज. अजून मोठा सत्ता होईल महाराज, अजून मोठा होईल महाराज. हा, आणि असं असलं पाहिजे महाराज. तेव्हा अजून पुढे एक वाक्य सांगतो, ग्रामपंचायत एकमेकाच्या विरोधात फॉर्म भरा, ग्रामपंचायतला एकमेकाच्या विरोधात फॉर्म भरा, पण सप्ताह जर आला ना एकमेकाच्या शेजारी टाळी घेऊन उभे राहा महाराज. आनंद आहे महाराज. हे महत्वाचं आहे. राजकारण ठिकाणी असतं, हे धार्मिक कार्य आपण सर्व एकजूट न करता सर्व ग्रामस्थ सरपंच साहेबांशी बसून आहेत महाराज. आणि म्हणून आजी माझे सरपंच असणारी सर्व कमिटी, सप्ताह कमिटीचे असणारे अध्यक्ष, रोकेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि ट्रस्टचे असणारे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, गावातील सर्व मंडळी सर्वांच्या चरणावरी नतमस्तक होतो. झालेली सेवा माझे समर्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, विश्वाचे मौल्य ज्ञानेश्वर भगवान, वारकरी संप्रदायाचा अधिष्ठान सद्गुरू जोग महाराज, तसेच आपल्या पार्वती तालुक्याचे भूषण श्री संत मुळाबराय महाराज आणि जागृत देवस्थान श्री रोकेश्वर भगवान महात्म्यांच्या चरणी सेवा समर्पित करत असताना सर्वांना मनापासून साथ दिली. आजच्या कीर्तनात माझे गुरुबंधू आदरणीय हरिभक्ती परिणामचे चंद्रकांत महाराज रासकर वागुंडर विशेषत्वाने उपस्थित झाले. आज प्रवचन होतं महाराजांचं, मनापासून त्यांना धन्यवाद देतो, सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. जाता जाता बोलता बोलता मुखारविंदामधून एखादा शब्द चुकीचा जाऊ शकतो, प्रकृतीचा दोष आहे, इथंच माफी मागतो. उद्या म्हणू नका बनकर महाराज इथंच चुकला बा, जेवढं चांगलं आहे तेवढं घेऊन जा, जेवढं वाईट आहे तेवढं माझं मला परत द्या, माझं मी घेऊन जायला तयार आहे. प्रत्यक्ष पैठणी बघितलेला वाद, चांगले विचार घरी घेऊन जा, चुकीचा पुतळा आहे महाराज. म्हणून जाता जाता जवानांचा आदर करा, किसानांचा आदर करा, सरळ अपूट शरस गांजा मदिरा आपली पान जीवनामध्ये कोणतंही व्यसन करू नका. आई वडिलांची सेवा, थोडा मोठ्यांची मान मर्यादा, ज्यांचे जे गुरु असतील त्या गुरुच्या विषयी आदरभाव ठेवा, भगवंताच्या विषयी कृतज्ञता भाव ठेवा, रोकेश्वराची पूजा अर्चा महाराज मनापासून करा. आणि ऐका, जवान रात्रीच्या 2 सीमेवर गण घेऊन उभा आहे म्हणून ताटात महाराज आपल्या जवान रात्रीच्या 2 सीमेवर गण घेऊन उभा आहे म्हणून संध्याकाळी आपण झोपतोय. आणि महाराज किसान रात्रीच्या 2ला घोडं घेऊन जागेवर उभा आहे म्हणून आपल्या ताटात भाकर येते. जय जवान जय किसान हे आपल्या भारताचं ब्रीदवाक्य. आज ज्यांचं संत पूजन आहे ते आमच्या भाऊसाहेब यांचे निवडणूक महाराज, ते कॅप्टन भाऊसाहेब तुबे आणि दुसरे आमचे दिवटे गुरुजी यांचं संत पूजन आहे. अन्नदान ज्यांचं आहे ते पाठीमागून तुम्हाला सांगितलं जाईल. झालेली सेवा या ठिकाणी रोकेश्वरांच्या चरणी समर्पित करतो. पुन्हा एकदा जर चुकीचा शब्द वगैरे असेल दिलगिरी व्यक्त करतो. या ठिकाणी